आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिक व मधुमेह तपासणी किटचे वाटप. रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त जयेंद्र शेठ जोशी युवा मंच व रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठे येथील मसाला मंत्रा हॉलमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य, ज्येष्ठ नागरिकांना वॉकिंग स्टिक तसेच मधुमेह रुग्णांसाठी ग्लुकोज मीटर यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील अनेक नागरिकांनी घेतला. या प्रसंगी बोलताना लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचे जाहीर केले होते. त्यांच्या या आवाहनाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सामाजिक विचारातून प्रेरणा घेऊन कार्यकर्ते विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत असून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोचवत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जयेंद्र शेठ जोशी युवा मंच व रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले होते. आयोजक जयेंद्र शेठ जोशी व रविशेठ जोशी यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत चोखपणे केल्यामुळे उपस्थित विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील नागरिकांना या समाजोपयोगी उपक्रमांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता आला. भारतीय जनता पार्टीचे आमचे ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जयेंद्र जोशी आणि त्यांच्या या दोन्ही संघटनांनी मिळून आज कामोठ्यामधल्या नागरिकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ग्लुकोमीटर, वॉकिंग स्टिक याचं वाटप आणि मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप अशा पद्धतीचा निरनिराळ्या जीवन उपयोगी वस्तूंचं वाटप ठेवलेलं होतं. मी याबद्दल जयेंद्र जोशी यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला त्यांनी माझ्या येणाऱ्या वाढदिवसाची जोड दिली. खरं तर माझा वाढदिवस साजरा करत असताना तो समाजोपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि करत असताना माझे सहकारी म्हणून त्यांनी कामोठ्यामध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं. असंच विविध कार्यक्रमांचं आयोजन येणाऱ्या या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या सगळ्या सहकार्यांनी मिळून केलंय. मी आवाहन केलेलं होतं, वाढदिवसाला नुसते बॅनर जाहिराती देण्यापेक्षा लोकांच्या उपयोगाचे कार्यक्रम करा. त्याची माहिती देण्यासाठी बॅनर लावले काय समजू शकतो. केक वगैरे कापण्यापेक्षा समाजोपयोगी अशा कार्यक्रमांना त्याचं आपलं योगदान द्या. तर त्याला माझे हे सगळे सहकारी प्रतिसाद देत आहेत, त्याचा मला आनंद आहे आणि जयेंद्र जोशी यांच्या कार्याचा मला अभिमान. वाढदिवसाने 5 ऑगस्टला होता, तरी आजपासून विविध कार्यक्रम आयोजित आहेत. कोणकोणते कार्यक्रम आज रविवार आहे, लोकांना सुट्टी असते आणि त्यामुळे रविवारच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी लोक जास्त कार्यक्रम आहेत. 9 तारखेपर्यंत असे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आहेत. मग संपूर्ण पनवेल महापालिकेच्या हद्दीत आहेत, पनवेल तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर या आमच्या सगळे सहकारी आहेत, तुम्हाला त्यांचे आमंत्रण येतीलच. सगळ्या सहकार्यांचं मी आभार मानतो. आमदार प्रशांत ठाकूर यांचा आज 5 तारखेला होणारा वाढदिवस, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जो समाजोपयोगी कार्यक्रम केलेला आहे, त्या कार्यक्रमाचं आयोजन जयेंद्र जोशी युवा मंच आणि माझ्या सर्व सहकार्यांनी जो कार्यक्रम आज आयोजित केला, एक उत्कृष्टरित्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मधुमेह किट असेल, वॉकर असतील आणि लहान मुलांना शालेय वस्तू वाटप अशा वस्तूंचं वाटप केलेलं आहे. तरी प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाला सर्व जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धन्यवाद. भर पावसाचं या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद लाभला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती, स्वतः आमदारांची उपस्थिती सामाजिक उपक्रम लाभली. कसं पाहताय? माननीय आमदार हे सर्वसामान्य जनतेसाठी कधीही उपलब्ध असतात आणि त्यांचं जे समाजासाठी जे काही कार्यक्रम असतात समाजोपयोगी, त्या कार्यक्रमाला माननीय आमदार हे नेहमी उपस्थित राहत असतात.
हेच आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच विचारधारेवर आज आमदार साहेब आणि भारतीय जनता पार्टी चालत असतात. त्याचा संकल्प करून समाज उपयुक्त उपक्रम व्हायला पाहिजे. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याचाच औचित्य साधून जयेंद्र जोशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज वृद्धांसाठी आपलं गुंतून मीटर वाटणं आणि लहान मुलांसाठी शालेय शिक्षण देणं अशा वेगवेगळ्या उपक्रमातून आज हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तर जेणेकरून जे समाजातले वृद्ध आहेत, जी भावी पिढी आहे, याच्यासाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासता जी देशाचा भविष्य आहे त्याला आपण योग्य पद्धतीत न्याय दिला पाहिजे आणि म्हणून हा उपक्रम राबवला जातो. नक्कीच आमदार साहेबांच्या माध्यमातून आज एक सहकारी म्हणून काम करत असताना खूप आनंद वाटतो आणि समाधान वाटतो. जीवनात जगताना फक्त पद नाव यासाठी न जगता एक प्रामाणिकपणा आणि एक विश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर दाखवतात. त्यामुळे एक आम्हाला अभिमान वाटतो आणि काम करण्याची एक ऊर्जा भेटत असते. त्याच निमित्ताने मी आमदार साहेबांना वाढदिवसाच्या येणारा काल आणि येणारा दिवस निरोगी जाऊ द्या आणि येणारा काळात पनवेलच्या माध्यमातून अनेक विकासांची कामं त्यांच्या हातून घडव हीच अपेक्षा ईश्वरचरणी करतो. सर्वप्रथम मी आमदार साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमदार साहेबांच्या सल्ल्यानुसार समाजाला काहीतरी हिताचं करावं या दृष्टीनेच हा उपक्रम माझ्या मनात आला होता. मधुमेह तपासणी करण्यासाठी तो खर्चिक काम प्रत्येकाला शक्य होत नाही, पण जेणेकरून आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरी किट असला का प्रत्येक व्यक्ती ती तपासणी करू शकतो, हाच उद्देश माझ्या मागचा होता. म्हणून याचा काहीतरी आपण अंमलबजावणी म्हणून मी या किटचं वाटप करण्याचं नियोजन केलं होतं. आणि या कार्यक्रमाला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, महापौर नितीनजी पाटील साहेब, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेब, प्रीतम शेठ म्हात्रे साहेब, कामटे मंडळ अध्यक्ष विकासजी घरत, हॅपी भाई सिंग, तसेच हर्षवर्धन पाटील साहेब, तेजस जाधव, सर्वच नेत्यांचा मला मोलाचं सहकार्य लाभला. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला. तरी मी सर्व नागरिकांचा स्वागत करतो की त्यांनी शांततेने हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मला सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.